बऱ्याच वर्षांनी मी गणपतीची मूर्ती बनवली अंतरा, सगळ्या गोष्टीत पार्टिसिपेट देखील केलं, पण तर हे केओस. अंतरा तू असतीस तर हे सगळं झालंच नसतं. आणि मी असं काय करू जेणे सगळं काही ठीक होईल? एजे, मला तुमच्याशी बोलायचंय. मला तुझ्याशी काही बोलायचं नाही लीला. एजे प्लीज राग सोडा आणि चला ना आपल्या खोलीत. आपल्या खोलीत? आपल्यामध्ये आपलं असं काही नाही लीला. आय कॅनॉट शेअर एनिथिंग विथ यू. प्लीज अंडरस्टँड. तुम्ही एवढे का चिडताय? मी खरंच काही केलं नाहीये. मला माहितीच नव्हतं की तिकडे कोणीतरी साप गोळ्या ठेवल्यात. कोणीतरी मुद्दामून केला असेल. प्रूव्ह इट. प्रूफ? हो, प्रूव्ह कर. सॉरी. सॉरी म्हणजे? नाही करणार मी काही प्रूफ. आणि का करू? दरवेळी मी काही केलं नाहीये हे सिद्ध करायला हे काही कोर्ट नाहीये. आपलं घर आहे आणि मी काय कुठली गुन्हेगार नाहीये. तुमची बायको आहे आणि मुळात नवरा बायकोचं नातं नाही, विश्वासावर आधारित असते जे. त्यामुळे तुम्ही सतत मला असे पुरावे गोळा करायला नाही सांगू शकत. मी बोलतेय ते खरंय आणि त्यावर तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल. झालं तुझं. यू मे लीव नाउ. नाही, जे जोपर्यंत तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही आणि हा राग सोडून आपल्या खोलीत येत नाही तोपर्यंत मी कुठेच जाणार नाही. फाईन. तू म्हणतेस ना तू काहीच केलं नाहीयेस. ज्यांनी कोणी त्या साप गोळ्या तिथे ठेवल्या त्या व्यक्तीला माझ्या समोर उभं कर. And it's just not about you and me, लीला. ह्याच्यामुळे घराचं वातावरण स्पॉइल झालेलं आहे and I don't like it. ठीक आहे, करेन मी हे. पण हे सगळं मी स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी करत नाही, तर आपल्या घरच्या भल्यासाठी मी त्या व्यक्तीला शोधून काढेन. कारण तुम्हाला वाटत नसलं ना तरी आरतीनंतर जे काही झालं, जो काही तमाशा झाला, त्याचं मलाही तुमच्या इतकंच वाईट वाटलंय. प्लीज गो. आणि बघा ना, घरात गणपती बाप्पा आहेत, वातावरण कसं छान असायला हवं, पण या लीलामुळे सगळ्यांचाच मूड ऑफ झालाय. मला तर वाटतं ती मुद्दाम कर. तिचा असा गैरसमज झालाय की तिने काहीही केलं तरी एजे तिला माफ करतील. पण बरं झालं एजे तिच्यावरती चिडले. आज नुसते चिडणे नाहीयेत, त्यांच्या रूम मध्ये जायला सुद्धा तयार नाहीयेत आता. बघितलं, तुम्हाला दोघींना जे जमलं नाही ते मी एकटीने करून दाखवलंय. तू करून दाखवलंस म्हणजे? तुम्हाला काय वाटलं? त्या धुपाच्या जागी नागगोळ्या आपोआप आल्या. म्हणजे श्वेता तू? येस, त्या नागगोळ्यांची आयडिया माझीच होती. तुझी? वहिनी, आज बाहेर जो काही तमाशा झालाय ना तो माझ्यामुळेच झालाय. साक्षी, अगं कुठे होतीस तू? कधीपासून शोधतीये. आजींना दुर्वा हवाय, जा नेऊन दे. बरं ठीक आहे, ठेवते आणि मग जातो. नको ग, कशाला? म्हणजे मी ठेवते, तू जा. आजींना दुर्वा हवाय तर लगेच दे, जा. आता बघाच कसा धूमधडाक्यात पार पडतोय जहागीरदारांचा गणेशोत्सव. वेलकम लीला. तुझ्या पहिल्याच गणेशोत्सवात तुझं ग्रँड वेलकम होणार आहे. कोणाला कळलं सुद्धा नाही
की मी कधी त्या धुपाच्या जागी त्या दिवाळीतल्या नागोळ्या ठेवल्या ते. खूप हौस होती ना त्या लीलाला पुढे पुढे करायची. बघितलं तिच्या धुपार तिचे कसे 3-13 केले मी ते. पण तू असं का केलंस? अगं त्या नांगोळ्यांमुळे एजे चिडले पण आरती कंप्लीट नाही झाली. सकाळपासून किती विचित्र वातावरण आहे घरात. म्हणजे गणपतीचा दिवस आहेत. नाही तर काय. आणि तुझ्या 3-13च्या नादात आपले कधी 12 वाजतील ना कळणार पण नाही. तुला सांगितलं ना दुर्गा वहिनींनी, जहागीरदारांच्या घराला त्रास होईल असं काही वागायचं नाही. मग का केलंस तू असं? वा, या घराला त्रास होतो ते तुम्हाला चालत नाही. आणि एजे आणि त्या लीलाला एकत्र बघितल्यावर मला किती त्रास होतो, माझा किती संताप होतो, मला किती वाईट वाटतं, याबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाहीये का? अगं म्हणून तू हे असलं काहीतरी. श्वेता, नाहीत आहे, मी जे करते ते बरोबरच करते. तुमच्या त्या दुर्गा बहिणींच्या म्हणण्यानुसार वागत राहिलात तर तुम्हाला त्या लीलाची सासूगिरी सहन करावी लागेल आणि मला या घराचा आणि एजंटचा नाद सोडावा लागेल. ते मी होऊ देणार नाही. त्यापेक्षा आपण लीलालाच बाहेर काढूयात ना. माझ्याकडे एक आयडियाज आहे, तुम्ही बोला फक्त, सांगा मला तुझा आयडिया. नको 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 वहिनी, आपण हिच्या नादी लागत राहिलो ना तर लीला राहील बाजूला. तिच्या आधी आपणच जाऊ घराबाहेर. खरंय. ठीक आहे, फाईन. प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं आणि जहागीरदारांच्या या घरात आता प्रवेश मिळवणं माझ्यासाठी एक युद्ध झालंय. ते ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तुम्ही दोघी बसा तुमच्या जहागीरदारांची इज्जत जपत. श्वेता, खूप आगाऊ झाली आहे ही मुलगी. पार्टनर, माझी काळजी घेणं तर सोडच, हे जे तर साधं माझ्याशी बोलायलाही तयार नाहीये आणि मी खरंच काही केलं नाहीये. तुला माहितीये ना पार्टनर, आता तूच मला यातनं काहीतरी मार्ग दाखव. माझ्या घरच्यांशी इतकं घाणेरडं वागणाऱ्या व्यक्तीचा चेहरा मला सगळ्यांसमोर लवकरात लवकर आणायचा आहे. लीला, एजे आणि आजींच्या पुढे पुढे करून तू सुरुवात चांगली केलीस, पण काही झालं तरी मी तुला या घरात टिकू देणार नाही. विसर्जनाच्या दिवसापर्यंत मी तुझी या घरातून हकलपट्टी करणार, हे नक्की. काय झालं किशोर, असे एकटे का बसलात? नाही, त्यांनी सहजच. सहजच बसला असतात तर चेहऱ्यावर इतकी नाराजी नसते दिसली. काय झालं, काय झालंय का? किशोर, तुम्ही बोलू शकता माझ्याशी? नाही का दुर्गा, मी इतके वर्षांनी भारतात आलोय, गणपतीला. हा सगळं तेच बघून मला जुने दिवस आठवले. पूर्वी पण आरतीचा, पूजेचा मान बाबांचाच होता. म्हणजे हा मान मला मिळण्याच्या योग्यतेचं मी कधी होणारच नाहीये का? किशोर, तसं नाहीये. म्हणजे प्रश्न तुमच्या योग्यतेचा नाहीच इथे. घरात सगळ्यात मोठी एजे आहेत, त्यामुळे साहजिक आहे पूजा तेच करतात दरवर्षी. बरोबर आहे तुझं. कदाचित हा मान मला कधीच मिळणार नाही. मी आजींशी बोलू? अजिबात नको. कसं आहे ना दुर्गा, काही गोष्टी मागून मिळवल्या ना की त्याची किंमत कमी होते. सहज मिळेल याची वाट बघेन मी. बरोबर आहे तुमचं किशोर. इतकी वर्ष तुम्हाला कसं वाटलं असेल हे आता मला कळतंय. एजेंनी कायमच जबाबदारी घेतली
कधी कोणाला दिली नाही, पण आता अचानक ती लीला काय या घरात आली? सगळ्यांचं लक्ष फक्त तिच्याकडे केंद्रित झालंय. मी तर जणू आता या घरातल्या लोकांना दिसतच नाही. आज भावना महत्वाची नाहीये, कर्तव्य महत्वाचं. तू काय करतेस किचन मध्ये? आजी, तुम्ही तरी माझ्यावर चिडू नका. किचन मध्ये काय करतेस तू? ते एजंटचा मूड कसा ठीक करायचा काही कळत नव्हतं, म्हणून कॉफी करणार होते. आजी, तू काहीच करू नकोस लीला. आतापर्यंत मी तुला पाठीशी घालत आले, पण तू प्रत्येक वेळेला चुकाच करत राहिलीस. आता नाहीये. आता थकले मी सगळ्यांना सांगून सांगून की लीला खूप चांगली आहे, लीला खूप चांगली आहे. तू आज गणपतीच्या आरतीत असं केलंस. नाही आजी, मी बास, मला कुठलंच स्पष्टीकरण ऐकण्याची गरज वाटत नाही. आजी पण आपण मैत्रिणी आहोत ना. माझ्या घरच्या गणपतीशी प्रतारणा करणाऱ्या मुलीशी मी कशी मैत्री करू ग? आजी, लीला, ग रडतेस काय तू? हे असं होणारच होतं. तू या जहागीरदार घरासाठी योग्य नाहीयेस. मला इथे चिडवायला आलीस ना? अगं नाही, अजिबात नाही. उलट मी तुझी मदत करायला आली आहे. तू का करशील माझी मदत? कमॉन लीला, आता तुझी ही अशी अवस्था बघून मला दया आली तुझी. म्हटलं करूयात तुझी मदत. आता सगळं काही आधीसारखं तर होणार नाहीये, पण थोडीफार बरी होऊ शकेल यासाठी माझ्याकडे एक सोल्युशन आहे. म्हणजे? तू एक काम कर. आता उद्या प्रसादाची जी खीर असेल ना, ती तूच कर. डोंट वरी, रेसिपी वगैरे मी सगळं पाठवीन ते तुला. माझ्याकडे व्हिडिओ आहे. पण आता ती खीर केल्यावरती आय एम शुअर सगळेजण हॅपी होतील. छानच होईल ना खीर? म्हणजे खरंच सगळे माझ्याशी पूर्वीसारखं वागायला लागतील? लीला, आता त्याची मी खात्री देऊ शकत नाही तुला, पण तू प्रयत्न करून बघ. बावळट लीला, कोणी फसवू शकतं हिला, आणि ही मिसेस जहागीरदार. नो वे. चल आता येऊ मी, आणि डोंट वरी, मी तुला व्हिडिओ पाठवते. ओके? आजी, आजी काल एवढं सगळं घडून गेलं तरी सुद्धा हिला किचन मध्ये जाऊ द्यायचंय का? जाऊ दे ग दुर्गा. आपण कोण तिला अडवणार आहे? काय करायचं ते करू दे तिला. शेवटी सून आहे ती या घरची. आपण नाही अडवू शकत तिला. आजी, मला आज नैवेद्यासाठी खीर बनवायची होती. खीर करायची ना, कर ना. खीर कर, लाडू कर, मोदक कर. तुला काय करायचंय ते कर. तुला जे बनवायचंय ते बनव. तुला काही बिघडवायचं असेल तर तेही बिघडवून टाक. आम्ही तुला अडवणारे कोण आहे? आणि आम्ही म्हटलं तर तू थांबणार आहे थोडीच. कर तुला काय पाहिजे ते. लाडू बनव, पुरणपोळ्या बनव, चपात्या बनव, चिवडा बनव. काय करायचं ते कर.
मी रांगोळी काढून येते. वाह, चला खीर बनवून झाली. आता आजींना विचारून येते नैवेद्यासाठी कुठल्या भांड्यात खीर काढायची. बिचारी लीला, आधीच तुला स्वयंपाक येत नाही म्हणून तू बदनाम आहेस. त्यात हा अजून एक पदार्थ बिघडू दे, मग झालं. आजी तुला स्वतःहूनच जहागीरदारांच्या या घरातून बाहेर काढतील. पार्टनर, खरं तर नैवेद्यासाठी केलेल्या पदार्थाची चव घ्यायची नसते मला माहितीये, पण ही खीर मी तुझ्या नैवेद्यासाठी नाही केली. ही खीर मी त्या श्वेताचं पितळ उघडं पाडण्यासाठी केली. या श्वेतांनी साधा बाप्पाचा प्रसादही सोडला नाही. खरंच काय मुलगी. पार्टनर, ही त्या श्वेताने बिघडवलेली खीर आणि ही मी तुझ्यासाठी आधीच करून ठेवलेली खीर. त्या श्वेतामुळे मी माझ्या कुटुंबावर खारट खीर खाण्याची वेळ नाही येऊ देणार.